जेव्हा आपण आपल्या मित्राला बोलतो, अरे 1 वर्ष झालं मी आजारीच पडलो नाही, तर आपला मित्र काय म्हणतो, टचवूड टचवूड. बरोबर. असं आपण काही गोष्टी सांगतो तेव्हा काय म्हणतात, टच टचवूड टचवूड. का तुम्हाला माहिती आहे आपण टचवूडच का बोलतो? टच म्हणजे स्पर्श करणे आणि वूड म्हणजे लाकूड. टचवूडच का म्हणतो आपण? बाकीचं पण आपण बोललो असतो, का टचवूडच का? मी सांगते. जेव्हा माणूस आदिमानव होता, म्हणजे तेव्हा तो जंगलात राहायचा, तेव्हा त्याच्या चारी आजूबाजूने झाडं असायची. बरोबर. आणि तुम्हाला माहितीच आहे की झाडामधून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. त्यासाठी जेव्हा आपल्याला काही वेळेस सांगतात की घरी तुम्ही एखादा बांबू ट्री लावा किंवा मनी प्लांट लावा. बरोबर. आहे की त्यांच्यामध्ये काहीतरी एनर्जी, एक ऊर्जा आपल्याला भेटत असते. त्यामुळे त्यावेळी आदिमानव त्याच्याकडनं काय एखादी गोष्ट झाली ना, तेव्हा तो झाडाला साक्षी ठेवायचा आणि म्हणायचा, की असं-असं माझं झालेलं आहे, तू त्याची रक्षा कर, टचवूड. आणि तो त्याच म्हणजे तेव्हा तो टचवूड बोलायचा नाही. खरं तेव्हा तो त्या लाकडाला, त्या खोडाला टच करायचा. मग तेव्हापासून ही टचवूडची सुरुवात झालेली आहे. पण आपण म्हणतो ना टचवूड, बरोबर. खरं आता आपण झाडाला हात लावायलाच जात नाही. आपण आपल्या घरी असलेला टेबल, खुर्ची वगैरे ह्याला आपण हात लावतो. समजलं? तर काय झालं, टचवूड. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.